करतो, यज्ञ करत असताना ते नेहमीप्रमाणे इंद्राला सगळ्याच गोष्टीची भीती वाटत असते, याही गोष्टीची भीती वाटते. तो अश्वमेधाचा घोडा घेतो, अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये लपवतो. हे सगळे सगर राजाचे पुत्र शोधत शोधत त्या ठिकाणी जातात. ते बघतात आणि बघितल्यानंतर ते म्हणतात की तुम्ही आता घोडा तुमच्याकडे लपवलेला आहे, तर आता तुम्हाला युद्ध करावं लागेल. ऋषीमुनी एकदा समजवतात की बाबा आम्ही हे काय नाही केलेलं, ती घोड्यासाठी घेऊन जावं. नाही, आता तुम्ही ते केलंय तर तुम्हाला युद्ध करावंच लागेल. तर ऋषी चिडतात, शाप देतात आणि सगळ्यांना भस्म करून टाकतात. अनेक दिवस होतात, परत येत नाही पुत्र म्हटल्यावर तो सगर राजा शोधत शोधत त्या ठिकाणी पोहोचतो. त्याला सगळं कळतं. तो त्या ऋषीमुनीने विनंती करतो की हे गैरसमजुतीतून झाला, यांना काहीतरी तुम्ही उच्चाप द्या, यांना मोक्ष मिळू दे, यांना मुक्ती मिळू दे. तर ते सांगतात स्वर्गामध्ये वाहणारी गंगा ज्या वेळेला प्रवास करत करत पाताळामध्ये घेईल आणि या तुझ्या पुत्राच्या अस्थींना स्पर्श करेल, त्यावेळेला त्यांना मोक्ष मिळेल. तालिका पंचायत पिढ्यामागून पिढ्या जातात, गोष्टी बदलत जातात आणि मग अशाच एका पिढीमध्ये तो भगीरथ जन्माला येतो. आपल्या पूर्वजांना मोक्ष देण्याच्या दृष्टिकोनातून तो प्रचंड तपश्चर्या करतो. तपश्चर्या करून तो गंगेला प्रसन्न करून घेतो. गंगेचा प्रचंड मोठा प्रवाह जर पृथ्वीवरती आला तरी साक्षात पृथ्वी वाहून जाईल, म्हणून तो शिवाची आराधना करतो. त्याला म्हणतो, अरे या तुझ्या जटेमध्ये तिला थोडंसं स्थान दे आणि त्यातून एक मला धार मोकळी करून दे, जेणेकरून तिला मी पृथ्वीवरती घेऊन जाऊ शकेन. तीही धार प्रचंड मोठी असते आणि मग जन्नू ऋषी असतात. जन्नू ऋषींच्या कानातून ती प्रवास करते आणि ती जान्हवी होते आणि मग असा प्रवास करत करत ती खाली पाताळामध्ये येते. तिचा स्पर्श त्या सगळ्या पुत्रांच्या अस्थींना होतो आणि त्यांना मोक्ष मिळतो. ही त्या भगीरथ तपश्चर्याची ती सगळी कथा आहे. आता या शिल्पामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे हा एका पायावरती उभारून तपश्चर्या करताना भगीरथ आपल्याला दिसतो. ही गंगा आपल्याला दिसते. ही गंगा खाली आली, जटेमध्ये स्थान मिळालं, तिकडनं एक जट मोकळी करून तो प्रवाह खाली आला. इथे जन्नू नावाचे ऋषी आहेत, त्या ऋषींच्या कानातून तो प्रवास करत करत खाली आला आणि ते सगळे हात जोडून बसलेले सगळ पुत्रांना याच्यातून मोक्ष मिळालेला आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. पण हे जे आपले कलाकार आहेत, हे कलाकार एवढ्यावरती थांबतील तर ते आपले कलाकार नसले, ते त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला काहीतरी एक नाट्यगुण अनुभव टाकतात बरं का. तर इथं काय घडलं तर एका बाजूला सगळं चालू आहे, तेवढ्या नारद मुनी कैलासावरती जातात. कैलासावरती गेल्यावर तिथं पार्वती असते. त्या पार्वतीला म्हणतात की अगं तू इकडे काय करतेयस? काय नाही, चालू असेल काहीतरी त्यांचं डे टू डे रुटीन. म्हणजे तिकडं काय चालू आहे बघितलं का? म्हणजे काय चालू आहे हे तुम्हाला माहित नाही? नाही माहिती. अहो सांगा ना काय घडलं. अहो ती कोणीतरी गंगा आहे म्हणे, शिवाच्या जटेत जाऊन बसली आहे. पार्वती चिडते, ती तावा तावा तावानं तिथे चालत येते आणि तुम्ही जर तिचा आवेश या ठिकाणी बघितला तर तुमच्या लक्षात येईल की तिचा एक हात असा वरती आहे, एक हात कमरेवरती आहे, पाय दुमडलेले आहेत आणि ती कदाचित मी 4 दिवस काय माहेरी गेले म्हणजे असेच भाव, असाच आवेश तो त्या चेहऱ्यावर कदाचित त्या ठिकाणी असेल. आणि मग तुम्ही बघितलं तर एक शिवाचा हात तिच्या मानेच्या इथे आहे आणि मग ते अगं बाई इथं बघ, इथं भगीरथ आहे, तो तपश्चर्या करतोय. मी आपलं त्यांना जागा नव्हती म्हणून मी जरासं आपलं एक जागा करून दिली समाजकार्य आणि मग तू बघ ते बिचारे जन्नू ऋषी आहेत, मग ते खाली सगळे पुत्र आहेत, मग त्यांना मोक्ष मिळाला. तर लोकांचं भलं भाव म्हणून मी करतोय, माझं याच्यामध्ये काही नाही. मी आपलं मग कदाचित तिला ते सगळं बरोबर ठीक आहे, ते काय असेल ते आवराडी घरी आणि उभे असताना घरी आणू नका कदाचित सांगून ती त्या ठिकाणी गेली असेल. माझे गुरु नेहमी म्हणतात की हे हा जो स्त्री भावनेचा जो प्रकार आहे याच्यातून साक्षात शिव जर सुटलेले नाही, आपण तर साधे पुरुष आहोत, आपल्याला याच्यातून सुटका नाहीच आहे. आणि 5 वर्षापूर्वी माझं लग्न झाल्यापासून हा अनुभव मला येतो. आता मी अधिकार मानले शिल्पावरती खरंच तर बोलू शकतो या गोष्टीमध्ये. तर मी कार्यक्रमामध्ये मलाही अनेक, आता तर इंग्लंडला गेलो होतो तर त्या ठिकाणी अनेक फॉरेनर्स पण होते. ते सगळे फोटो मी फॅमिली ग्रुपवरती पाठवले आणि मग मला पर्सनल मेसेज आला की काय. मग मी परत आग समाजकार्य मंदिर हे सगळं कुठेतरी या पद्धतीने सगळं घडताना आपल्याला इथे बघायला मिळतं.
तर एवढ्या सुंदर भावना, एवढ्या सुंदर मानवी विवंचनाचा देवताना घेऊन त्या देवताना त्यांनी आपल्या माणसाबरोबर एकरूप केलेलं इथे बघायला मिळतं. या शंकराचा अतिशय शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचं रूप म्हणजे नटराज. हा जो नृत्य करणारा नटराज आहे ना, हा ज्या रंगमंचावरती नृत्य सादर करतो त्या रंगमंचाचं नाव आहे चिदंबरम, चिदंबरम, कॉस्मिक स्टेज. या संपूर्ण ब्रह्मांडाची रचना व्हावी, गोष्टी योग्य त्या वेळेमध्ये चालू राहाव्यात, पृथ्वीचा सूर्याभोवती स्वतः बरोबर फिरतानाचा वेग हा तोच राहावा, प्रत्येक सूर्यमंडले त्याच पद्धतीने फिरत राहावं म्हणून एक विशिष्ट लय त्या सगळ्या गोष्टींना लागते. ती लय सांभाळण्याचं काम या शिवाच्या नृत्यामधून होत असतं. आणि मग या सृष्टीची लय सांभाळताना, तुम्ही प्रवास करताना, ड्रायव्हिंग करताना, गाणं म्हणताना, भाषण करताना, स्वयंपाक करताना, नृत्य करताना लय चुकली तर जे होतं त्याला म्हणतात प्रलय. तो होऊ नये म्हणून तो संपूर्ण नाद आणि लय सांभाळण्याचं काम ज्या नृत्यातून होतं ते नृत्य म्हणजे शिवाचं हे तांडव नृत्य. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर त्याच्या हातामध्ये असणारा जो डमरू आहे ना, हा डमरू तो नाद मेंटेन करतो बरं का. आणि मग त्याच्यामध्ये इथं खाली जर तुम्ही बघितलं तर एक टाळ घेऊन बसलेला माणूस आहे. एक संपूर्ण आवर्तन झालं की परत तो समेवरती येतो, टाळ वाजते, मग दुसरं आवर्तन चालू होतं, तिसरं आवर्तन चालू होतं, चौथं आवर्तन चालू होतं. असा अनंत काळ सुरू असणारं त्याचं हे नृत्य आहे. आणि म्हणून त्याच्या जटा देखील इकडनं निघून त्याच्या खांद्यावरती बसलेल्या आपल्याला इथे बघायला मिळतात. या संपूर्ण ब्रह्मांडाची रचना, या संपूर्ण ब्रह्मांडाचा ताल हा योग्य तो राहावा ते सांभाळण्यासाठी म्हणून जे नृत्य केलं जातं त्याला या नटराजाचं नृत्य म्हणतात. या संपूर्ण सृष्टीची निर्मिती जिथून होते त्याला हे तांडव म्हटलं जातं. आणि कदाचित म्हणूनच स्वित्झर्लंडमध्ये जिनेवा नावाच्या गावात सर्न नावाची लॅबोरेटरी आहे, CERN. ही सर्न नावाची लॅबोरेटरी गॉड पार्टिकलचा अभ्यास करते. बिग बँग ज्याला आपण म्हणतो की या सृष्टीची सुरुवात कशी झाली त्या पहिल्या स्फोटाचा अभ्यास करणारी ती प्रचंड मोठी जगातली एकमेव संस्था आहे. त्या संस्थेच्या बाहेर नटराजाचा स्टॅच्यू लावलाय आणि त्याच्या खाली लिहिलंय, जर तुम्हाला नटराज कळला तर आम्ही आतमध्ये काय करतो हे कदाचित तुमच्या लक्षात येईल. आणि मग हा नटराज एकदा आपण समजून घेतला की आपल्या हळूहळू लक्षात यायला लागतं की या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये एका कुठल्या तरी सूर्यमालेतल्या, एका कुठल्या तरी ग्रहावरच्या, एका कुठल्या तरी देशातल्या, एका कुठल्या तरी राज्यातल्या, एका कुठल्या तरी शहरातल्या, एका कुठल्या तरी वॉर्डातल्या, एका कुठल्या तरी सोसायटीच्या, एका बिल्डिंगचे आपण सेक्रेटरी असतो. पण तरी मी माझ्यासाठी, माझ्याकडून, माझ्यामुळे हे जे काही वलय आपल्याला मिळतं ते सगळं वलय किती व्यर्थ आहे याची जाणीव आणि तुमचं अस्तित्व हे कशासाठी वापरलं पाहिजे त्याचा मार्ग हे दाखवण्याचं काम ही मंदिरं आपल्यासाठी करत असतात. म्हणून त्या मंदिरांमध्ये जाणं गरजेचं आहे. आज या सृष्टीवरून आपण नष्ट जरी झालो तर या सृष्टीला शून्य फरक पडणार आहे हे वास्तव आहे. त्या वास्तवाचा स्वीकार करून आपला पृथ्वीवरचा जो काही प्रेझेन्स आहे तो आपण कशासाठी खर्च केला पाहिजे. आपण ज्या अर्थी पुरुष किंवा स्त्री योनीमध्ये, मनुष्य योनीमध्ये जन्मलेलो आहोत त्या अर्थी आपण काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी जन्मलेलो आहोत. तर तो अध्याय आपल्या स्वतःच्या आयुष्यातला शोधणे आणि तो शोधून त्या पद्धतीने वागणे यासाठी आपल्याला मदत करतात. ती ही मंदिरं आपल्याला मदत करतात. ही मंदिरं का महत्वाची आहेत ना हे आपल्याला अफगाणिस्तानमध्ये गेल्यावरती लक्षात येतं. अफगाणिस्तानमध्ये काबूल नावाचं त्यांचं राजधानीचं शहर आहे. त्या काबूल शहरावरती काही वर्षांपूर्वी आयसिस नावाच्या एका अतिरेकी संघटनेनं हल्ला केला. हल्ला केल्यानंतर ते काबूलचं जे नॅशनल म्युझियम होतं त्या नॅशनल म्युझियम मधल्या 40,000 वस्तू त्यांनी फोडून टाकल्या. बामियन बुद्ध नावाचा 90 फुटाचा प्रचंड सुंदर गौतम बुद्धाची मूर्ती होती ती मिसाईलने त्यांनी फोडून टाकली. आणि ती फोडून टाकल्यानंतर दुर्दैवानं त्या नॅशनल म्युझियमच्या समोर जी पाटी होती ना त्या पाटीवरती काय लिहिलं होतं बरं?
A nation stays alive when its culture stays alive. जर आपली संस्कृती जिवंत राहिली तर आपला देश जिवंत राहील. जर आपला देश जिवंत राहिला तर आपल्या आयुष्याला काहीतरी अर्थ त्या ठिकाणी उरेल. आणि मग सुरुवातीला भारत मातेचं पूजन जे आपण केलं तर त्या कदाचित शेवटी भारत मातेच्या डोळ्यामध्ये डोळे घालून आपण सांगू शकतो की आई तुझ्यासाठी थोडं आम्ही काहीतरी करू शकतो. तर ते सांगण्यासाठीची ताकद आपल्याला मंदिर देतात. पांथस्थांना आधार देतात, अज्ञानांना ज्ञान देतात, चिकित्सकांना प्रश्न देतात, कलाकारांना प्रेरणा देतात, तहानलेल्यांना पाणी देतात, श्रद्धाळूंना भक्ती देतात, वाट चुकलेल्यांना मार्ग देतात. प्रत्येकाला काही ना काहीतरी देणारी ही मंदिर आहेत आणि म्हणून या मंदिरामध्ये जात राहणं अतिशय गरजेचं आहे. ही मंदिरं जर आपण टिकवली तर ती मंदिरच पुढे 1000 वर्ष आपल्याला टिकायला मदत करतील. कारण की एकदा या प्राचीन हिंदू अस्तित्वाच्या प्राचीन खुणा जर नष्ट झाल्या तर आपल्याकडे काहीही शिल्लक राहणार नाही. मधल्या काळामध्ये 48,000 मंदिरं पुरलेली आहेत. त्याच्यानंतर जे काही शिल्लक आहे ते योग्य पद्धतीने शिल्लक ठेवण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया. आपण तो कोण हातामध्ये घेऊया आणि मंदिर अनुभवण्यासाठी महिन्यातून एकदा तरी कुठल्या तरी प्राचीन मंदिराला अवश्य त्या ठिकाणी भेट देऊया. आज जे काही मी तुमच्या समोर मांडू शकलो, जे काही मी तुम्हाला सांगू शकलो ते सगळं माझे गुरु कैलासवासी श्री उदय इंदुरकर यांच्याकडून मला आलेलं आहे. तुम्हाला जे काही आवडलं असेल, पटलं असेल, भावलं असेल, रुजलं असेल ते सगळे आपल्या गुरूंच्या खात्यावरती टाका. आणि जिथे कुठे तुम्हाला कंटाळा आला असेल, जिथे कुठे तुम्हाला इलॉजिकल वाटलं असेल ते सगळं तुम्ही माझ्या खात्यावरती टाकायला हरकत नाही. तर आपण या कार्यक्रमाचा शेवट गुरुवंदनानं करून इथे थांबूया. मी सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी कृपया हात जोडा.